शिवसेनेच्या शहर प्रमुख जयश्रीताई पवार आणि त्यासोबत युवा सेना असेल, अल्पसंख्याक आघाडी असेल, मागासवर्गीय आघाडी असेल, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला हे जाहीर करायला आनंद होतोय की सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनं लढण्यासाठी सज्ज झालेली आहे। समस्त शिवसैनिकांच्या मध्ये अत्यंत उत्साहाचं आणि अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे आणि उद्या 15 तारखेपासून उद्या सोमवार आहे, सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांना वंदन करून शिवसेना महानगरपालिकेच्या निवडणुकांच्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही उद्यापासून सुरू करत आहोत। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ते दररोज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि 18 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची मुदत असणार आहे। हे सगळे जे इच्छुकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म इथे माननीय अमोल बापू शिंदे यांच्या शिवसेना कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास वाटतोय की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये संपूर्ण महायुतीमध्ये सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अत्यंत उत्तम राहिला। माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांच्या मध्ये तर लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात कधी मिळालं नव्हतं एवढी थम्पिंग मेजॉरिटी आली। त्याच पद्धतीनं शिवसेना या सोलापूर महापालिका आणि एकंदर राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा अत्यंत घवघवीत यश एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळवेल असा आम्हाला विश्वास वाटतो। राज्यस्तरावरती आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत। इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे। मॅडम, तुम्हाला पक्षाची जर विचारणा झाली की आपण इथं स्वतंत्र लढू शकतो का, शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का? म्हणजे तुम्ही म्हणले की प्रत्येक शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या युती होईल किंवा नाही होईल हे तुम्ही म्हटले जातात की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का आणि तुमची ताकद काय असणार आहे? मी तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगायचं वाटतंय की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्यासाठी अलर्ट होणारा पक्ष नाहीये। 20% फक्त राजकारण आणि 80% समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय। त्यामुळे केवळ महापालिकाच्या निवडणुकांच्यासाठीच नाहीये तर सतत शिवसैनिक हे लढाईसाठी सज्जच असतात आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्याही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू। पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुतीला प्राधान्य राहील त्या पद्धतीनं आम्ही त्या म्हणजे नेमकं काय असणार आहे की महायुतीमधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुतीमधून आम्ही निवडून लढणार आहोत। आपण म्हणतो की आता स्थानिक किंवा आपण अर्ज घेतोय त्या पद्धतीनं म्हणत नाही आहोत। प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला, समोरून प्रश्न पत्रकार बांधवांनी आम्हाला असा विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का की जर प्रसंग पडला तर म्हणजे तयारी करताना आपण युद्धाची तयारी ही पूर्णपणे लढायचीच कधीही करत असतो। पण नेमकी स्ट्रॅटेजी कशी असणार की जसं समजा महायुती होणार का स्वबळ होणार? कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही स्वबळावर निवडणूक लढू, आम्ही सक्षम आहोत। तर त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुखच बोलतील। आता सर्व पत्रकार बांधवांचं पहिल्यांदा स्वागत करतो।